राम राम मित्रांनो. जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो, माझा यूट्यूबचा चॅनल नवीनच आहे आणि यूट्यूबवर मी सध्या नवीन अकाउंट उघडलं आणि चॅनल खोलला आहे. बहुतेक माझं विषय आस्थेविषयीच असन, त्यामुळं आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे. वास्तूविषयी थोडी माहिती घेऊन येत आहे. तर सगळ्यात पहिलं भीमसेनी कापुराबद्दल मला बोलायचं. भीमसेनी जो कापूर असतो, शक्यतो तो ओरिजिनल कापूस मिळणं खूप अवघड आहे सध्याच्या ह्याच्यात. कारण की अनेक फ्रॉड कंपन्या, मिलावट कंपन्या कापूर बनवतात आणि तसले कापूर आपल्या वास्तुदोषासाठी कशाच कामाचं नाही ना. त्यामुळं अन्य कंपन्या मी बघितल्या, मला कोणत्याच कंपन्यावर विश्वास नाही वाटला. परंतु पतंजली ही संस्था आहे, ह्या संस्थेवर मला विश्वास आहे. तर बाबा, आपल्याला ओरिजिनल जर कापूर पाहिजे तर अशाच लोकांना भेटेल की जे शुद्ध प्रोडक्ट तयार करतात. ते म्हणजे रामदेव बाबा, श्री रविशंकर आणि दिंडोरी प्रणीस गुरुमाऊली स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी ओरिजिनल प्रोडक्ट भेटतील. तर मला त्या दोन संस्थेत प्रोडक्ट नाही भेटलं, परंतु पतंजली संस्थेमध्ये रामदेव बाबा यांच्या संस्थेमध्ये ऑनलाईन प्रोडक्ट मला भेटलं. आणि हे प्रोडक्ट मला ॲमेझॉनकडून आलेलं आहे. ॲमेझॉनकडून मी ऑर्डर केलं तर हे बघा, तर ॲमेझॉनकडून आलं ते प्रोडक्ट आणि खूप छान प्रोडक्ट आहे. संस्थेच्या साईटवर बी भेटेल तुम्हाला. पतंजली.com टाकलं तरी हे प्रोडक्ट तुम्हाला पतंजलीवर भेटन. आणि मित्रांनो, खरंच सांगतोय, जर तुम्हाला जर ओरिजिनल भीमसेनी कापूर जर पाहिजे असेल तर तुम्ही पतंजली.com वरच घ्या किंवा अमेझॉनवर घ्या. ओरिजिनल जर तुम्हाला भीमसेनी कापूर जर पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त पतंजलीच देऊ शकते. अन्य कोणत्या कंपनीवर विश्वास नाही मला, कळलं का. आणि वास्तुदोषासाठी ओरिजिनल कापूर पाहिजेच. कसं आहे, आता बेसळपणा निघालेला आहे, फ्रॉड. 2 रुपयासाठी लोक केमिकलयुक्त कापूर विकतात मार्केटमध्ये आणि ओरिजिनल कापूर कुठं मग ना. आपल्याला जर वास्तुदोष घालवायचा असेल तर आपल्याला ओरिजिनल कापूर पाहिजेच मित्रांनो. आणि तो कापूर म्हणजे फक्त पतंजली इथंच भेटन, अन्य दुसरं कुठंच भेटणार नाही. पतंजली आणि श्री श्री रविशंकर संस्था आणि परत दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ संस्था नाशिक या ठिकाणी जर तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट भेटेल, अन्यथा कुठं दुसरं भेटू शकत नाही. कारण की लोकांची मानसिकता तशी नाही. लोकांना 2 रुपये कमवण्यासाठी केमिकलचा वापर करतात आणि त्या केमिकलपासून अनेक कॅन्सर्स वेगवेगळे होऊ शकतात. किडनी लिव्हर खराब होऊ शकतात, काही होऊ शकतं बेसल प्रोडक्टमुळे, खायचं असो काय असो. आणि जर तुम्हाला ओरिजिनल जर प्रोडक्ट पाहिजे खाण्यापासून तर नाकापासून तर केसापर्यंत जर प्रोडक्ट ओरिजिनल पाहिजे तर तुम्हाला पतंजली प्रोडक्ट हेच यूज करा. श्री श्री रविशंकर आणि दिंडोरी प्रणीत नाशिक गुरुपीठ गुरुमाऊलींचं केंद्र दरबार स्वामी समर्थांचा, ह्या ठिकाणीच तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट भेटन. आणि एक दुसरं विषा फाउंडेशन म्हणून सद्गुरू, तिथंसुद्धा तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट भेटन. तर मला बाकीच्या ठिकाणी प्रोडक्ट शिल्लक नव्हतं किंवा नाही, आणि पतंजली मला ते प्रोडक्ट भेटलं. तर मग मी ते ऑर्डर केलं आणि पहिल्यांदाच मी पतंजली यूज करीत आहे. इथून मागं मी अन्य कंपन्यांचं प्रोडक्ट यूज करीत होतो आणि त्या प्रोडक्टपासून इतकी मला हानी झाली, अक्षरशः माझ्या डोक्याचे केस पिकायला लागले. अन्य समज नव्हती ना. समज म्हणजे घरातली लोक अडाणी असायची, जे वापरायची तेच लहानपणापासून वापरत होतो. पण आज असं वाटतं की ह्या प्रोडक्टपासून हानी झालेली आहे. अनेक आजार उत्पन्न झाले, पोटाचे आजार म्हणून ते केस परत डोक्याची पिकली, पोटाचे आजार चालू झाले, अनेक काही इतर प्रोडक्ट खाऊन सध्या परिस्थिती बेकार आहे. त्यामुळं रामदेव बाबांचा योगा व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवर, त्यामुळं मी आजपासून योगा चालू केलेला आहे. आणि काय करीन ते त्यांचेच प्रोडक्ट घेणार, साधू संतांचेच प्रोडक्ट घेणार. त्यामुळं विश्वास फक्त मी साधू संतांवर ठेवू शकतो, अन्यथा वेगळ्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण की 2 पैशासाठी ते भेसळ प्रोडक्ट देतात. आणि मित्रांनो, वास्तू ह्या भीमसेनी कापराबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगायची की ज्यांच्या घरात खरंच वास्तुदोष आहे तर शक्यतो त्यांनी 3 टाईम भीमसेनी कापूर जाळावा. त्यांनी 80% वास्तुदोष दूर होतो. मित्रांनो, माझ्या घरात वास्तुदोष आहे हे मला कधी कळलं त्यावेळेस माझ्या घरात घटना घडायला लागल्या. काय कळलं नाही मला, काय सुचना नाही काय करू. तर मग खरे वास्तुदोषवाले मला कोणी भेटणार नाही. सगळी पैशासाठी हे डिंगडॉंगवाली असतात, सगळी डिंगडॉंगवाली. पण काय जाणू कसं झालं,
दिंडोरी प्रणित गुरुमाऊली यांचा व्हिडिओ मला अचानक भेटला यूट्यूबवर आणि त्यांच्या संस्थेबद्दल कळाले. ते गोरगरिबांसाठी कार्य करतात, गोरगरीब श्रीमंत कुणी असू त्यांच्यासाठी कार्य करतात आणि उपचार देतात. तर मग मी एक दिवस शोध केला इथं कुठं जवळपास आमच्या शहरात केंद्र आहे का. तर हो, केंद्र आहे कोरेगाव भीमा पुण्यात कोरेगाव भीमा मध्ये केंद्र स्वामींचं मग मला सापडलं. तर मग तिथं गेलो तर म्हणतात असं असं गुरुवारच्या तुम्हाला काही प्रश्न उत्तरे असन तर तिथं सॉल्व्ह होऊ शकतात तुमची. मग मग मी तिथं गेलो. तिथं गेल्या पहिले पाय धुतले, परत गोमूत्र अंगावर घेतलं, प्रदक्षिणा घालायच्या असतात ह्याला औदुंबरला. नंतर मग स्वामींना मुजरा करून नमस्कार करायचा असतो बरं का. अशा प्रत्येक गोष्टी करायच्या असतात. तर मग प्रश्न उत्तराचा कागद घेतला, मग तिथं लिहिलं वास्तुदोषाविषयी अशा अडीक अडचणी. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात वास्तुदोष आहे ना. तर मग त्यांनी काही हे दिले, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमधून काय म्हणतो, रेमेडीज म्हणतो किंवा उत्तर हे दिली आपण त्याला काय म्हणतो उत्तर दिलं. आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या घरात कराय, त्याला रेमेडीज म्हणतो आपण, किंवा एखादी वस्तू म्हणा. तर मग ते लिहून दिला. ते म्हणले घरात असा बदल करा. आणि भीमसेनी कापरबद्दल मी माहीत होतं की वास्तुदोष त्यांनी बरा होतो.